श्री गुरुदेव दत्त. घरामध्ये वारंवार फायर, ॲक्सिडेंट आणि फायनान्शियल लॉस होत आहे का? याचं मेन रिझन असू शकतं नॉर्थ ईस्ट दिशेचा एंट्रान्स. घराचा साऊथ ईस्ट एरिया किंवा साऊथ ईस्ट वास्तू झोन हा बॅलन्स आहे, अँटी एलिमेंट नाही आहे, तरीसुद्धा या गोष्टी जर होत असतील तर नक्कीच नॉर्थ ईस्टला असलेला इवन झोनमधला एंट्रान्स कारणीभूत असू शकतो. 16 दिशांचा विचार करता यामध्ये 2 एंट्रान्स प्रत्येक दिशेला येतात. 16 डायरेक्शन अँड 32 एंट्रान्स. त्या 32 एंट्रान्समध्ये काही एंट्रान्स शुभ मानलेले आहेत आणि काही अशुभ मानलेले आहेत. याच केसमध्ये नॉर्थ ईस्ट दिशेला सुद्धा 2 एंट्रान्स येतात. एक एंट्रान्स येते उत्तर साईडची आणि एक एंट्रान्स येते पूर्व साईडची. इथे आपण फेसिंगबद्दल बोलत नाही आहे. आपण घराच्या सेंटरपासून जेव्हा चेक करतो तेव्हा इव्हनमध्ये असलेला एंट्रान्स हा फायर, ॲक्सिडेंट आणि फायनान्शियल लॉस देऊ शकतो. सो तो स्ट्रिक्टली अवॉइड करावा. आणि नवीन घर बांधताना शक्यतो वास्तुशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा, कन्सल्टेशन घ्यावं. धन्यवाद.